हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला माझ्याकडे ड्रेसिंग टेबल आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कसं सेटअप करायचं किंवा काय काय गोष्टी तुम्ही वापरू शकतात तो सेटअप करण्यासाठी मी ते दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे माझे एक छानसं सिम्पलच ड्रेसिंग टेबल आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे खाली एक कप्पा आहे, वरती एक कप्पा आहे, इथे कप्पा आहे. असे टोटल 1 2 3 कप्पे आहेत. मग त्याच्यामध्ये तर तुम्ही इथे पाहू शकता की ते प्लेन दिलेलं आहे. तर त्यासाठी मी इथे छान असे जे काय माझे छोटे छोटे गोष्टी असतील, म्हणजे जसे की जी यूज न करणारे भांडे प्लॅस्टिकचे, किंवा मग एखाद्या डब्याचं झाकण तुटलं असेल तर तो डब्बा इथे यूज केलेला आहे. ठीक आहे. आणि इथे माझे जे काय डेली यूजचे प्रोडक्ट्स आहेत ते ठेवलेले आहेत. इथे तुम्ही बघत असाल तर इथे एक मी छानसं बॉक्स होता, तो खूप छान होता क्वालिटीचा. तर तो मी इथे डेली यूजचे माझे कानातले किंवा काही छोट्या छोट्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. असं न फेकून देता तुम्ही हे बॉक्सेस यूज करू शकतात. इथे मी एक पावडरच्या डब्याचं जे होतं बॉक्स, तो मी इथे माझे नेल पॉलिश ठेवण्यासाठी यूज केला आहे. आणि इथे कंगवे, जे काय बॉटल्स वगैरे असे जे काय लागणाऱ्या गोष्टी इथे ठेवल्यात. आणि इथे मागे टिकल्यांचे पॉकेट्स जे काय ते एकत्र साईडला ठेवले. आणि जे काय माझे चांगले कानातले आहेत, जे मी मोस्टली खूप ओकेशनली घालते, फेस्टिवल्स किंवा ओकेशनली कुठल्या बाहेर जाताना, ते मी एका असे छान पाउचेस मिळतात आपल्याला, जे पाउच त्याच्यामध्ये असं छान ठेवलेले आहेत, जेणेकरून ते छान आपल्याला इझिली दिसतील पण, आणि तुम्ही इझिली त्यातून चॉईस करून आपल्या ड्रेसला मॅच करून घालू शकतात. तर ते तुम्ही बघू शकता की इथे किती छान दिसते. ते तुम्ही बघा, हे असे माझे कानातले आहेत वेगवेगळे, ते ठेवलेले आहेत मी ह्याच्यात. असे माझे 2 पाऊच आहेत, ते ठेवलेत मी. ते असे रबर ठेवलेले आहेत. ते जे आपल्याला आरसे लागतात मागून केस ते बघायला व्यवस्थित आहेत की नाही, झालेत की नाही, तर ते इथे आरसे ठेवले आहेत. तिथे बाऊल ठेवला, त्याच्यामध्ये काय छोटे मोठे रबर आहे ते ठेवलेले आहेत असं. तर तुम्ही हे जे काय आहे, तर असं तुम्हीही इथे सेटअप करू शकता स्वतःच्या मनाने. जे काय तुम्हाला आणखीन काय तुम्हाला तुमच्या मनाचं करायचं असलं तुम्ही तसं करू शकता. तर मला वाटलं की तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करू की मी कसं सेटअप केलेलं आहे, जेणेकरून ते छान ऑर्गनाईज पण दिसेल आणि आपल्याला रोजच्या यूजमध्ये छान कम्फर्टेबल आणि सुंदर वाटेल यूज करताना सगळं. त्यामुळे आणि इझिली सगळं ॲक्सेसेबल वाटेल. आणि इकडे मी साईडला तुम्ही बघू शकता की मी इथे ह्या दरवाजाला असे जे हुक मिळतात आपले, ते लावलेले आहेत. जे इथे नव्हते मी स्वतः लावलेत. तर तुम्ही पाहू शकताय इथे मी हे क्लिप्स लावण्यासाठी एक पिशवी लावली, जेणेकरून त्याला मी हँग करेन. आणि इथे माझे जे रब्बर्स आहेत ते अडकवलेत. आणि इथे हे माझे जे काय ज्वेलरी आहे किंवा काही जे काय हँग करायच्या गोष्टी ते मी इथे हँग केल्यात. तर तुमची स्पेस जे इथे जास्त यूज न करता इकडे पण तुम्ही ही स्पेस यूज करू शकतात. तुम्ही असं ट्राय करा. आणि इथे साईडला तुम्ही बघू शकता, इथे पण आणखीन एक कप्पे आहेत, ओके, जे बाहेरच्या साईडला आहेत. तर मी तिथे पण काय सामान ठेवलेलं आहे, जसे की कंगवा, तेलाची बॉटल, ते पावड्याचा डब्बा, जे रोजच्या डेली लागतात ते बाहेरच्या साईडला ठेवलं आहे, जेणेकरून तुम्ही इझिली लगेच मिळू शकेल तुम्हाला. तर तुम्ही हे बघून तुम्ही छान असं तुम्हाला वाटेल तसं तुमच्या मनाप्रमाणे सेटअप करा. छान ड्रेसिंग टेबल खरंच यूजफुल आहे. आधी मला वाटायचं की ड्रेसिंग टेबल काय एवढं यूजफुल नाही आहे, पण नंतर जसे वस्तू वाढत गेले माझे, तर तसं मग मलाही वाटलं की चला आपणही असं ड्रेसिंग टेबल घेऊ आणि तिथे आपले जे काय सामान आहे डेलीचं असो किंवा जे काय आपल्याला ओकेशनली बाहेर जाताना जे काय यूज करायला लागतात, तर ते छान असं व्यवस्थित ठेवता येईल आणि छानही दिसेल. तर मग म्हणून मी घेतलं. तर खरंच मी खूप छान सेटअप केला आहे आणि तेव्हापासून मला खूप आवडतं की ड्रेसिंग टेबल एक माझा रोजची आवडती गोष्ट आहे. तर मी रिकमेंड करेल की तुमच्याकडे पण ड्रेसिंग टेबल असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर नक्कीच तुम्हीही घ्या आणि असंच सेटअप वगैरे करा आणि रोज छान छान तयार व्हा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि असंच तुम्ही सपोर्ट करा, म्हणजे जेणेकरून मलाही छान वाटेल नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यायला. तर
भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.